आमच्या कोकणातील हळदीचा कार्यक्रम खऱ्या अर्थाने चालू होता तो व्हिडिओ. आज आहे सोनलची हळद आणि आम्ही चाललेलो आहे हळदीला. सर्व रेडी आहे तिकडे. येलो सर्व निघालेले आहेत. बायको पुढे आहे, वहिनी पुढे आहे. आल्या साखरपुड्यावरून. चला ये मोरच. मग माहिती वाढली पाहिजे ना पाहुणे कुठून आले. हा तिकडे साखरपुडा आहे. चला चला लवकर चला. काढला तुमचा आता हळदीला आलेत ना ते पुढे दिसलेत नाही. ज्येष्ठ पत्रकार दिनेश गावणूक यांच्या घराची घरभरणी झालेली आहे. समोरच त्यांनी नवीन घर बांधलेले आहे. नाही हिरवात एकदम. हा त्यांचा घर आणि आजच घरभरणी झालेली आहे. नवीन घर बांधलेले त्याने. झाली की नाही देशी दोन. एक नंबर तुझी कंबार. निघालेली आहे हळदीला. किती मंडळी आहेत. जोरात हळद आहे सोनलची आमची. कोण कोण आहे इकडे. तयारी जोरात करा आम्ही येतोय. हा जोरात तयारी करा. कोण आहे इकडे. ये आम्ही येतोय. तयारी जोरात झाली पाहिजे. गाजली पाहिजे हळद. हळद जोरात आहे आमची आज. गप्पा चालू आहे तिकडे. बाईची वाट बघतोय. गाडी आलेली आहे इकडे आणि आम्ही फायनली चाललेलो आहोत. तर सोनलच्या हळदीला एक ट्रिप पुढे गेलेली आहे आणि बाकीचे बाकी राहिलेलो आहोत. तर आम्ही चाललेलो आहोत. मी आहे, वाईफ आहे, वहिनी आहेत आणि चाललेलो आहे सोनलची हळद गाजवायला. आपल्याला पाहायला मिळेलच आहे व्हिडिओमध्ये काय धमाल मस्ती करणार आहोत तो आम्ही. दादा पण आला. वाजलेले 7:15 आणि आम्ही फायनली पोचलेलो आहोत बाईतवाडीवरती. इथे लग्न आहे तिथे पोचलेलो आहोत आणि गाड्यांची गर्दी भरपूर आहे. त्या कारणाने पार्किंग थोडी मागेच केलेली आहे आम्ही आमची गाडी. चला चला चला. बघा बघा करवल्या डायरेक्ट पाण्यावरती. हा डायरेक्ट पाण्यावरती पाईप आणतो. डायरेक्ट पाईप. हे बघा आमची कोकणातली पाणी. लग्न घरात स्पेशल पाणी सोडलेला दिसतंय. आता थोड्याच वेळात व्हिडिओ काढण्याला सुरुवात होणार आहे आणि त्याची पूर्वतयारी आपल्याला इथे पाहायला मिळायला दिसते. वाजत्री जमा झालेले आहेत मंडपात. हा तुमचा तर आधी झाला पाहिजे. हे अंडे वहिनी मस्त काम आहे. पुन्हा एकदा माझ्या नवीन व्हिडिओमध्ये कोकणातील हळदीतील व्हिडिओ काढण्याचा प्रोग्राम तुम्हाला इथे व्यवस्थित पाहायला मिळणार आहे. संपूर्ण गाव एकत्रित झालेले आहे. पाहुणे मंडळी आहेत. ठीक आहे.
तांब्या पण पाणी रिकामी पाणी भरून पाहिजे भरून 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 पाणी पूजन झालेलं आहे आणि सर्वांना टिळा लावून या सूर्यदानाची सुरुवात झालेली आहे. या विडेगाण्याच्या पारंपरिक पद्धतीमध्ये शोभा वाढवलेली आहे ती चाफा चोफा आणि गवती गुलाब आईवडील विडांचे पूजन करून सर्वांचे आशीर्वाद घेतील. आता अशी आमची कोकणातील पारंपरिक पद्धत हळदीतील विडे काढणे आणि गाणं विडे काढण्याचा कार्यक्रम जवळपास संपलेला आहे आणि त्यानंतर गाणं बनवण्याचा कार्यक्रम महिलांचा चालू होणार आहे. नवरी मुलगी आलेली आहे. कार्यक्रम चालू होता है महिलांचा. त्याचीच इथे बांधणी चालू आहे. अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने आपल्याला इकडे या पारंपरिक विधी विडे काढणे आणि साईडला पारंपरिक ढोलताशांचा बाजा झालेला आपल्याला ऐकायला मिळतं. प्रत्येक ठिकाणी आपल्याला गाणं बोलण्याच्या पद्धतीने काहीतरी डिफरन्स दिसतो. त्याच्या कारणाने असे पण आपल्याला काहीतरी तफावत पाहायला मिळते. पण या पारंपरिक विधी ज्या असतात त्या आम्ही करतो. वाईन आहे कार्यक्रमाची जुळवाजुळव झालेली आहे. आता आपल्याला कोकणातील हळदीतील या गाण्या बनवण्याच्या विधी पाहायला मिळतील. या व्हिडिओद्वारे सुवासनी लागतो, त्यासाठी वाईन लागतो, मुसळ लागतो, त्याची पूर्वतयारी सर्व केलेली आहे इकडे महिलांनी. गाणं बनवण्याच्या कार्यक्रमाची गाना जुना झाला नवीन कमी काढायला नाही सगळं हे माफ काढलेलं आणि करवली पाहिजे ना याला हे बोला काय बोलायचं तो. कोणा आणि ही हळद गाजवण्यासाठी मंदनगडचे मोरिया बीट्स आलेले आहेत.
आणि त्यांची जुळवाजुळव चालू आहे. हळदीची खरी मजा आता आपल्याला थोड्याच वेळात पाहायला मिळणार आहे. बँजवाले सज्ज होत आहेत त्या पुढील कार्यक्रमासाठी. अश्विनीची हळद आणि समोर मुलगा म्हणजे मुलाचं पण घर जवळच आहे, त्या समोर आपल्याला पाहायला मिळतोय गौरवची हळद आणि इकडे आहे अश्विनीची हळद. आपल्या पारंपरिक रीती आपल्याला पाहायला मिळालेल्या आहेत, पिढे काढणे आणि खाना पडणे आणि त्याच्यानंतर खऱ्या अर्थाने हळदीचा कार्यक्रम चालू होणार आहे. ठरवल्या पण मजा घेताना दिसत आहेत आपल्याला.